मित्रांनो, किती बरं होईल जर तुम्हाला हे समजलं की लाईव्ह ट्रेडिंग करत असताना ऑन द स्पॉट निर्णय कसे घ्यायचे. अगदी 1 मिनिटाच्या कॅन्डलवरती तुम्हाला मार्केटमध्ये कशा प्रकारे पकड बसवता येते हे तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. कारण का या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या बॅचमध्ये लाईव्ह बॅचमध्ये जे मी शिकवतो त्यामध्ये ऑन द स्पॉट कशा प्रकारे ट्रेड घ्यायचा असतो, तुम्हाला कशा प्रकारे विचार करावा लागतो हे मी अगदी पॉईंट टू पॉईंट शिकवलेलं आहे. आणि त्यामुळे जे मनाची घालमेल असते किंवा सायकोलॉजी असते ती कशा प्रकारे बनली पाहिजे हे तुम्हाला पूर्ण या थ्रू आउट द व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आता फक्त एकच माझी अपेक्षा आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला पूर्ण तर फक्त एक कमेंटची गरज आहे. का गरज आहे? कारण का तुम्ही मला कमेंटमध्ये एवढं सांगा की अशा प्रकारचं जर लाईव्ह ट्रेडिंग तुम्हाला मी यूट्यूबच्या थ्रू जर रोज डेली दिलं, म्हणजे फॉरेक्सचं असेल किंवा इंडियन मार्केटमध्ये बँक निफ्टीचं असेल, तर तुम्हाला ते आवडेल का? आणि जर आवडणार असेल तर नक्कीच आपण लाईव्ह ट्रेडिंग चालू करूयात मित्रांनो. फक्त मला आपल्या चॅनलवरती कमीत कमी 50 कमेंट आणि लाईक तुम्हाला वाटलं तर करा, कारण का शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे ना, आवडला तर तुम्ही 100% लाईक करणार आहे. सो कमेंट येऊ द्यात आणि मला सांगा की आपल्याला लाईव्ह चालू करायचं आहे. आपण नक्कीच लवकरात लवकर लाईव्हचा निर्णय घेऊयात. तर मी तेवढं फक्त आता एकच काम करा, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुमच्याकडे आता वेळ नसेल तर याला वॉच लेटरमध्ये ॲड करा आणि परत जेव्हा कधी तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा बघा. बट येस, जर तुम्हाला एक प्रॉपर SMC ट्रेडर बनायचं आहे ना आणि कशा प्रकारे ट्रेडिंग एक्झिक्युशन करतो ते बघायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण एकदा बघावाच लागेल. सो भेटून व्हिडिओमध्ये. बाय. चालेल सर, करा प्रॅक्टिस. तुम्ही पण सर चार्ट जेवढे मॅक्झिमम करता येईल तेवढे करा. आणि तुम्ही महत्वाचं म्हणजे छोट्या छोट्या एंट्रीज टाकून बघा. डेमोला एंट्रीज कशी टाकायची माहिती तुम्हाला? आता समजा ही लेवल आहे किती 15 मिनिटाची किंवा ही लेवल आहे, ही इथे मला एंट्री घ्यायची कुठे या पॉईंटला. सो आपलं आतापर्यंत बघितलेलं कोणतं स्ट्रक्चर होतं एंट्री मॉडेलचं. समजा इथे पॉईंट आलं, आपण काय करतो 1 मिनिटामध्ये येतो. 1 मिनिटामध्ये आलो काय करतो म्हणजे गोल्डचा दाब आला का तुम्ही? हा गोल्डचा तुम्हाला मी सांगतोय एंट्रीसाठीचं कसं काय लॉजिक लावायचं ते बघा ना. आता 15 मिनिटांमध्ये समजा तुम्हाला इथे एंट्री घ्यायची असे विचार करा. इथे या पॉईंटला मार्केट आलं, या पॉईंटला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सिम्पली जायचंय 1 मिनिटामध्ये. आता 15 मिनिटावर आपण 1 मिनिटात जातो. इथं आल्यानंतर आपला रूल काय आहे, तर आपल्याला पाहिजे आपलं बिहेवियर मॅचिंग कोणतं CBT स्ट्रक्चर. सो बघा इथे टच झालं या पॉईंटला, मग आपल्याला काय पाहिजे CBTचं मॅचिंग. इथे बघा हे तुमचे इक्वल हाय म्हणजे तुमचं कन्सल्टेशन तुमचं इथंच मॅनिप्युलेशन झालंय, पण आपल्याला काय पाहिजे वरचं मॅनिप्युलेशन. हे मॅनिप्युलेशन झालं, मॅनिप्युलेशन तर एक्सपान्शन, रिटेस्ट आणि एक्सपान्शन हे आपला सिम्पल रूल आहे. ठीक आहे, लक्षात तुमच्या. इथे तुम्ही एंट्री घेऊ शकता या पॉईंटला कुठला तरी. अगोदर 15 मिनिटांमध्ये बघायचं का डायरेक्ट मग 1 मिनिट? 15 मिनिटामध्ये काय झालंय त्या स्ट्रक्चरनुसार एंट्री घ्यायची छोट्या टाइम फ्रेम मध्ये. एकदा 15 मिनिट ओपन करा ते त्यावेळेस ते नेटवर्क पेज बघितलं नाही. आता बघा ना, हे समजा लेवल आहे तुमची, या लेवलला मार्केट आले, इथून तुम्हाला एंट्री घ्यायची. तर तुम्ही काय करणार 1 मिनिटामध्ये जाऊन एंट्री घेणार. हे असं म्हणलं मी तुम्हाला. इथे हे बघायचं हा पॉईंट. इथे पण तुम्ही बघा ना, इथे CBT फॉर्म झाले कोणते 1 म्हणजे डबल. हा, आणि हा इथे ऑर्डर ब्लॉक आहे. हा ऑर्डर ब्लॉकला टॅप करायला मार्केट येणार होतं, पण काय झालं ऑर्डर ब्लॉक सोबत ती FPG आलाय. मग या FPG पासून हे रिव्हर्सल भेटले. आता इथं खाली कुठे आहे आपल्याजवळ PO आहे, तर इथं PO आहे कुठला बघा हा वाला ऑर्डर ब्लॉक सोबतचा ऑर्डर ब्लॉक इथे झालं. इथून टॅप झाला तर इथून वर जाईल किंवा इथला जो पेंडिंग ऑर्डर ब्लॉक आहे हे बघा हा वाला, तो घ्यायला खाली येऊ शकतो आणि हा जवळ असल्यामुळे हा घेऊन ते वर जाऊ शकतो. ठीक आहे, या 2 कंडिशन्स आहेत. समजते पॉईंट टू पॉईंट कसं काम करतो आपण ते. आता तुम्हाला अजून एक गेम सांगतो. इथे बघा लाईव्ह मध्ये कसे निर्णय घ्यायचे. आता ते झालं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की असं झालं असतं तर असं केलं. आता काय झालंय बघा या कंडिशन मध्ये इथं लाईव्हला हा ऑर्डर ब्लॉक बनलाय. आता मार्केट इथं आलंय. इथं बघा लाईव्ह मध्ये 1 मिनिटामध्ये येतो मी, इथं आलो. मग आता काय कंडिशन पाहिजे आपल्याला की CBT फॉर्म झालेली पाहिजे. CBT कुठं फॉर्म झाली, समजा हे वाले इक्वल लो. आता अजून काय कंडिशन राहते, एक C बसला पाहिजे. जर तो बसला, मॅनिप्युलेशन झालं, मग रिटेस्टची तुमची एंट्री. जर झालं नाही, डायरेक्ट असं बॉडीने तोडलं झाली तर आपलं काय जातंय का? काही जात नाही आपलं. कारण का आपल्याजवळ आपले विचार ना आपले स्ट्रॅटेजी जाते. कोणाचं जे मस्तीमध्ये येतात त्याला आपण मस्तीचे बोकड म्हणतो, ते जातात इथे कायमचे निघून. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे मार्केट काम करते. आता बघा या ठिकाणी इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना सर, या ठिकाणी हा CBT फॉर्म झालाय बघा. इथे मागचा पॉईंट सोडून द्या, या पॉईंटला 1, 2 आणि याची लिक्विडिटी 1 मिनिटामध्ये इथे हा CBT फॉर्म झालाय. नुसतं CBT फॉर्म होऊन होतो चालतं का? तर नाही चालत. त्या ठिकाणी तुम्हाला लागतं अजून थोडंसं एंट्री मॉडेल रिफाईंड, त्याला आपण म्हणतो TDRE मॉडेल, जे की नाही तसलं ती चुकी नाही करायची. वेट करायचा, पेशंटली वेट. आपण या ठिकाणी TDRE मॉडेल बघतो. अजून इथं TDRE फॉर्मच झालेलं नाही. TDRE फॉर्म कुठं होतं,
या टॉपच्या वर मग तुम्ही एंट्री बघू शकता, अदरवाईज नो एंट्री. पेशन्स काय सांगावं. आता बघा ही कॅन्डल एक कसली बनते बघा. जे लोक इथं बाय साईडचा विचार, आता आपण बायचा विचार का करतोय कारण का ऑर्डर ब्लॉक टॅपिंग, बट असा एखादा कोणतरी एसएमसी वाला असणार ना बहादर, जो की हा ऑर्डर ब्लॉकला सेल करून बसला असेल, बरोबर ना. कोणतरी असेल सेल करून बसलेला. आता मीच जर असतो तर मी जोपर्यंत कन्फर्मेशन नाही तोपर्यंत काय करणार ऍज अ एसएमसी ट्रेडर. मला एकदम छोटा स्टॉप लॉस भेटतोय ना इथे, किती पॉईंटचा स्टॉप लॉस आहे इथे तुम्ही विचार करा. 2 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, 2 पॉईंटचा. इथे एंट्री घ्यायची. मला किती पाहिजे फक्त फक्त एक असतील एवढं. आणि असं पण आपल्याला खालची सीट पाहिजे. सो इथपर्यंत टार्गेट जर समजा लावलं 90 पीकचं टार्गेट घेऊन आरामशीर बसू शकतो ना सेल साईडला. लॉजिकली आहे की नाही. जाणार आहे काय एकदम कमी आणि येणार आहे किती भरपूर. तर त्यामुळे पेशंट ठेवायचं. जर इथला स्टॉप लॉस झाला तर काय घाबरायचं नाही, काय फायदा म्हणजे काय तोट्यात जात नाही. 20 पीकचा स्टॉप लॉस द्यायचा आणि काय करायचं पेशंटली वेट बघायची. कुठं करायची वेट तर आपलं टीडीआरई मॉडेल फॉलो करून. इथलं टीडीआरई मॉडेल फॉलो झालं पाहिजे. मार्केटनं परत या ऑर्डर ब्लॉकला खाली आलं पाहिजे, बट स्टॉप लॉस केला पाहिजे. स्टॉप लॉस करायला पण त्याला दम लागेल, याच्या वर यावं लागेल. आपला स्टॉप लॉस थोडासा वर लावायचा. आपल्याला माहित आहे इथं टीडीआरई करू शकतं. सो स्टॉप लॉस खायला पण त्याला तेवढं वर यायला लागेल. जर नाही आला तर काय होणार बघा, या ऑर्डर ब्लॉकला मार्केट येणार खाली. जर स्टॉप लॉस झाला ना तर इथे ऑर्डर ब्लॉकला येईल आणि परत आपण मग डोकं बिंदास न लावता डायरेक्ट इथून इथे बाय साईडचा ट्रेड लॉंग करायचा. अगेन स्टॉप लॉस त्याचा पण एकदम छोटा कुठे याच्या खाली. या 2 कंडिशन्स शिवाय मार्केटमध्ये काहीच करायचं नाही. आता उद्या तुम्हाला मी असं ठेवतो, उद्या तुम्हाला दाखवतो काय होते, किंवा थोड्या वेळात जर आलं म्हणजे आता मी झोपणारच आहे, बट तेवढ्या जर दिसलं मला तर तुम्हाला सांगेन. अदरवाईज आपण उद्या बघू काय होते ते. दोन्ही कंडिशन तुम्हाला मी सांगून दिले जातात. काय होऊ शकतं मॅक्झिमम काय होऊ शकतं हे झालं. आता वर चाललं म्हणजे काय करू शकतं ते टीडीआरई सक्सेस करू शकतं. आपलं जे ऍक्च्युअली मॉडेल आहे ते कदाचित सक्सेसफुल ते करू शकतं कम्प्लीट. मग आता ते त्याच्या हातात आहे काय करायचं नक्की. ठीक आहे, आपण हे उद्यासाठी सोडून देऊ. याला आपण उद्या बघूयात काय होऊ शकतं काय नाही होणार. शेवटी आता हे मिनिट मी ऑर्डर ब्लॉक हा मार्क करतो. हा इथं हा ऑर्डर ब्लॉक, याचा स्टॉप लॉस झाला, त्याचं टार्गेट झालं आणि खाली आल्यानंतर काय करायचं ते पण तुम्हाला सांगितलं. बट जर एक कंडिशन सांगतो सय्यद सर, जर का हे स्टॉप लॉसला गेलंच नाही, हे खाली आलं ना तर मात्र इथे एक्झिट नाही करायची बरं का. एक्झिक्यूट नाही करायची ऑर्डर. मग ऑर्डर एक्झिक्यूट करायची इथे कुठेतरी खाली. कंडिशन समजली दीपाली मॅम तुम्हाला समजली मी काय विचार करतोय लाईव्ह मध्ये. जर माझा स्टॉप लॉस इथे आता वर जाऊन झाला तर मी इथे परत बाय करेल. बट जर स्टॉप लॉस झालाच नाही तर मी आता या पोझिशन मधून एक्झिट नाही मारणार. इथे मी याला होल्ड करणार खालीपर्यंत. मला खालचं प्रॉफिट पाहिजे. ठीक आहे, तो ही सायकोलॉजी खूप महत्वाची आहे लाईव्ह मध्ये. कोणी सांगत नाही, तुम्हाला माहित नाही याचे म्हणजे झालं चाललं का तुमच्या पुढे क्लास बंद करायच्या आधी चाललं ते. हे मला प्रॅक्टिस न झालेलं आहे. कॅन्डल बघून कळतं की काय होऊ शकतंय, तर तुम्ही ते प्रॅक्टिस करा, तुम्हाला समजेल मार्केटमध्ये काय होऊ शकतं. आता तुम्हाला माहित आहे का सय्यद सर, मी एवढा म्हणजे हे झालोय ना, मी असं कधी कधी 8-8 दिवस ट्रेड पण करत नाही. मला ती इच्छाच होत नाही ट्रेड करायची पहिल्यासारखी. पहिलं कसं करायचं तुम्ही, दिसलं की बाय, दिसलं की सेल, दिसलं की बाय, दिसलं की सेल. आजकाल ते एवढं स्ट्रॉंग झालंय ना की मला बघून कळतं की बाबा इथं काय होऊ शकतं आणि मला त्या ठिकाणी काय विचार केला पाहिजे. तर तुम्हाला ते प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि लॉजिकली विचार करणं गरजेचं आहे. आता 2 कंडिशन आपल्या समोर आहेत बघा, दोन्हीपैकी एक कुठली तर झाली तर ठीक, नाही तर मग सोडून द्यायचा विषय. ठीक आहे, तुम्ही असा करा प्रॅक्टिस आणि ऑब्झर्व करा. लाईव्ह ट्रेड घेऊ नका लगेच, एक 8 दिवस अजून थांबा. ठीक आहे, आणि परत मग चालू करा. तोपर्यंत तुमचं जे काही चालू आता इथून बघा परत वर आलं. हे 1 मिनिटाची कॅन्डल आहे. 1 मिनिटाची कॅन्डल मध्ये घाबरायची कामं असतात. मग त्यासाठी सायकोलॉजी सेशन आपलं बाकी अजून, त्यामध्ये तुम्हाला सांगेन याच्यात घाबरायचं नाही कसं. तर त्याला असं पेशन्स आहे. आता बघा इथं घाबरलो असतो तर त्यानं वर जाऊन घाबरलं असतं, पण झालं काय बघा, तुटलं ते खाली. झालं बघा, ती कॅन्डल कसली बेकार खाली क्लोज दिली. तुमच्या पुढे लाईव्ह चाललंय मार्केट, सेवा ते फॉलो नाही झालं. काय झालं, तिथून डॉट पॉईंट पासून ते खाली पडलं. झालं, संपला विषय. एवढं सोपं आहे ते. फक्त ते लॉजिकली ऑन द स्पॉट डिसिजन घेता आले पाहिजेत अशा प्रकारच्या. ठीक आहे, चलो खूप महत्वाचं सेशन होतं. तुम्ही परत बघा काय वाटलं तर, आणि हा ट्रेड ऑब्झर्व करा सय्यद सर. हा आता लाईव्ह मध्ये जर घेतला असेल तुम्हाला किती प्रॉफिट झालं असं माहिती आहे का. इथे 47,99,94 हे किती आलं 92 60 पीप म्हणजे जवळजवळ $60 प्रॉफिट असतं 0.10. ठीक आहे मॅम, करा प्रॅक्टिस, महत्वाचं आहे. मला उद्या 15 चार्ट पाहिजे तुमच्याकडून. ठीक आहे, चलो बाय. गुड नाईट. मित्रांनो, आता इतक्या लांब आलेला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, एखादी चांगली कमेंट करून घ्या आणि येस डू लाईक अँड भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. कारण काय मित्रांनो, खूप महत्त्वाचं नॉलेज आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय. सो तुमची साथ असावी. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.